सो फ्रेंड्स, ऑनलाईन क्लासेस असले ना तर या मुलाचे ना डोळे उघडत नाही आणि आज गावी जायचं म्हणाला तर 4 वाजता उठून बसलेला आहे. चॅम ऑल सेट रेडी? Yes. चॅम रेडी आहे. लीना ऑल सेट रेडी? Yes, ready. निघूया. I got something too. व्हॉट यू हॅव? टेल मी. Scooter. ओ यू गॉट युअर स्कूटर ऑल्सो. चॅमने आपली स्कूटर पण घेतलेली आहे. तर चला मित्रांनो, निघूया, करूया आपल्या स्वप्न नगरीच्या प्रवासला सुरू. आम्ही पोहोचलो होतो आता मिराडोर स्टेशनला. 5:45 ची इकडनं चर्चगेट फास्ट लोकल आहे. आम्ही दादरला उतरणार आहोत मित्रांनो. आणि दादरवरनं आपल्याला गावी जायची आपली ट्रेन आहे 01113. तर आता भेटूया आपण दादर स्टेशनला. चला मग. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो दादर स्टेशनला. आपली जी गाडी आहे 01113 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, ती 7:10 वाजता तिकडनं सुटणार आहे आणि दादरला अराऊंड 7:22ला इकडे पोहोचणार आहे. तर आपण तसं बघायला गेलो तर वेळेच्या खूप अगोदर आलेलो आहोत. तर सध्या आता 6:27 आहेत. तर मग ऑलमोस्ट 1 तास आहे अजून आपल्या गाडीला यायला. तर आपली गाडी आल्यावरती मग आपण पुढचं बोलूया. चला मग. सो फ्रेंड्स, आता आपण आलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती. आपली गाडी प्लॅटफॉर्म नंबर 5 वर येणार आहे. तिकडनं CSMT ती 7:10ची ट्रेन आहे. इकडे दादरला 7:23 पर्यंत येणार असे बोलत आहेत. आणि आपलं कोच आहे B2. तर आपण आता प्लॅटफॉर्म नंबर 5 वरती खाली आलो आहेत आणि B2 कडे उभे आहोत. बघूया आपली ट्रेन किती वाजेपर्यंत येते ती. चला. हे विस्टाडोम कोच बोलतात त्याला. तर मित्रांनो, स्टेशनला आता आपली ट्रेन आलेली आहे. आता आपण ट्रेन बोर्ड करूया, सेटल डाऊन होऊया, मग तुमच्याशी बोलतो. चला मग. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर, तुमच्या आवडत्या आणि हक्काची यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, 7:30 वाजता दादरवरनं मी ट्रेन बोर्ड केलेली आहे आणि आता ही टुवर्ड्स ठाणे निघालेली आहे मित्रांनो. तर खरे मायनेमध्ये स्वप्न नगरीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. जर तुम्ही हा ब्लॉग मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलचं फुल स्क्रीन करा, हेडफोन घाला. आणि जर तुम्ही टीव्हीवर बघत असाल तर मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही. तर मूवी स्टार्ट ऑन द काउंट ऑफ 3, 2, 1. हिअर वी गो. तर मित्रांनो, आता आपण ठाणे दिवा क्रॉस केलेलं आहे आणि टुवर्ड्स पनवेलला आपण निघालेलो आहोत मित्रांनो. तर पटकन मी तुम्हाला या ट्रेनचे कोचेस आणि त्याचे प्राइजेस सांगतो मित्रांनो. तसं बघितलं तर मित्रांनो, ही ट्रेन 22 कोचेसची आहे आणि याचे सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघितलं. कोचेसचे प्राइजेस विचारला तर 2Sचे तुम्हाला 205 रुपये द्यावे लागतील मित्रांनो. स्लीपरचं जर तुम्ही तिकीट बुक करता तर 415 रुपये. थर्ड ACचे तुम्ही बुक करता तर तुम्हाला 1160 रुपये भरावे लागतील. 2ACचे केलात तर समजा 1600 रुपये आणि थर्ड ACचे तुम्ही बुक केला तर अराउंड 2460 रुपये तुम्हाला द्यावे लागतील मित्रांनो. तर मित्रांनो, मांडवी 01113 जी आता रन करते ॲज अ CSMT
मडगाव फेस्टिवल स्पेशल करून मित्रांनो. आणि या मांडवी एक्सप्रेसला तसं बघायला गेलं मित्रांनो तर फूड एक्सप्रेस पण बोललं जातं, फूड क्वीन पण बोललं जातं. तर सध्या आता माझी वाईफ आणि इथले काही पॅसेंजर्स आहेत ते फूड टेस्ट करतायत. तर आमच्या त्याच्याकडनं जाणून घेऊया की फूडची क्वालिटी कसं आहे. सध्या त्यांनी ब्रेकफास्ट टेस्ट करतायत तर आपण जाणून घेऊया. हिना कशी टेस्ट आहे? हा, काय घेतलंयस तू खायला? उपमा आणि शिरा. उपमा आणि शिरा. काकांनो कशी टेस्ट आहे? मस्त आहे. काकी चांगली टेस्ट आहे. तर मित्रांनो या ट्रेनला म्हणूनच फूड एक्सप्रेस असं बोललं जातं. खूप व्हेरायटीचे फूड्स या ट्रेनमध्ये तुम्हाला सर्व केलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत पनवेल स्टेशनला. ऑलमोस्ट आपण 69 किलोमीटर्स आता क्रॉस केलेले आहेत. पनवेल स्टेशनचं तसं टायमिंग होतं 8:25चं आणि आता 8:45 झालेलं आहे. तर ऑलमोस्ट 20 मिनिटचं डिले चाललं आहे. तर खरं कोकण रूट मित्रांनो रोहापासून चालू होईल. तर रोहाला ते डबलिंगचं रूटचं ते पण काम झालेलं आहे पुरं, ते आपण पाहूयात. तर मित्रांनो तसं बघायला गेलं तर हा माझा फर्स्ट ट्रेन ब्लॉग आहे मित्रांनो आणि फर्स्ट एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर तसं बघायला गेलं मित्रांनो तर कोकण रेल्वे जर कोकणात आपल्याला पहिलं जायचं असायचं तर एकच रूट होता, ते होतं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे. आणि आता तुम्हाला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचं कंडिशन तर तुम्हाला माहितीच आहे. तर मित्रांनो 26 जानेवारी 1998ला सगळ्यात प्रथम कोकण रेल्वेला भेट दिली होती. कोकण रेल्वेने एक्सप्रेस पॅसेंजर ट्रेन धावली होती या रूटवरती मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण जस्ट रोहा क्रॉस केलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर खरं कोकण रेल्वेचा जो रूट आहे तो रोहापासून चालू होतो. आणि मित्रांनो हे ट्रॅक डबलिंगचं तुम्ही बघता मित्रांनो, हे ट्रॅक डबलिंगचं काम 2016 मध्ये सुरू केलं होतं. ऑलमोस्ट या ऑगस्टला हे ट्रॅक डबलिंगचं काम पुरं झालं. ऑलमोस्ट 530 करोड्स रुपीज या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे सेकंड रेल्वे ट्रॅक आहे. रोह्यापासून ते वीरपर्यंत हे डिस्टन्स कव्हर करतं. ऑलमोस्ट 46 किलोमीटरचं हे डिस्टन्स आहे आणि ट्रॅक डबलिंगचं काम पुरं झालं आहे. तर तुम्ही विचार करता की हे ट्रॅक डबलिंग पुरं कोकण रूटमध्ये होणार आहे, तर तसं नाही मित्रांनो. कारण की हे 3 पट्ट्यामध्ये होणार आहे. फर्स्ट पट्टा होता ते रोहा ते वीरपर्यंत, त्याचं कंप्लीट झालेलं आहे. आणि या ट्रॅक डबलिंगच्या ट्रॅकवरती सगळ्यात प्रथम आपली मुंबई LTT स्पेशल मत्स्यगंधा ही ट्रेन या ट्रॅक डबलिंगच्या याच्यावरनं पहिल्यांदा धावली होती मित्रांनो. तर मित्रांनो 01113 मांडवी स्पेशल फेअर स्पेशल CSMT मडगाव फेस्टिवल स्पेशल म्हणून धावते. सकाळी 7:10ला मित्रांनो ही ट्रेन CSMT वरनं सुटते आणि मडगावला 7:40ला पोहोचते मित्रांनो. टोटल ड्युरेशन या ट्रेनचं कव्हर करते ही 12.5 तासामध्ये. आणि टोटल डिस्टन्स तुम्ही बघितला गेला तर मित्रांनो 765 किलोमीटर्स दाखवतात मित्रांनो. आणि टोटल 20 स्टॉप ही ट्रेन घेते मित्रांनो. तर मित्रांनो मांडवी एक्सप्रेसच विषय निघालाय. तर मांडवी एक्सप्रेस कोकण रूटवरती सर्वात प्रथम मित्रांनो 7 जून 1999ला धावलंय. ऑलमोस्ट 22 इयर्स पासून डेली सर्व्हिस ही ट्रेन देते आहे मित्रांनो. मांडवी एक्सप्रेसला तसं फूडी एक्सप्रेस या फूडी किक पण बोललं जातं, कारण की खूप सारे फूड्स व्हेरायटीज मांडवी एक्सप्रेसच्या ट्रेनमध्ये दिलं जातात मित्रांनो. आणि मांडवी एक्सप्रेसचं नाव हा साऊथ गोव्याची एक रिव्हर आहे मांडवी, त्यावरनं दिलं गेलं. त्या टायमाचे मित्रांनो रेल्वे मिनिस्टर नितीश कुमार आहे, त्याने या ट्रेनचं नाव मांडवी एक्सप्रेस दिलं आहे. आणि ह्याच्या अगोदर ज्यावेळी कोकण रेल्वे एक्झिस्ट करत नव्हती तर ही ट्रेन मित्रांनो मास्को मिरज MG करून ही ट्रेन धावत होती. आणि ज्यावेळी कोकण रेल्वे एक्झिस्टन्स आलं म्हणजे 26 जानेवारी 1998ला कोकण रेल्वे स्टार्ट झाली आहे. आणि 7 जून 1999ला मांडवी एक्सप्रेस पहिल्यांदा कोकण रेल्वेच्या रूटवरती धावली मित्रांनो. तर मित्रांनो पहिला आपल्याला कोकणात जायचं होतं तर आपल्याकडे एकच ऑप्शन होतं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे.
आणि आता बघितलं गेलं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचं कंडिशन एकदम वर्स्ट आहे मित्रांनो. कोकण रेल्वे आपल्यासाठी 26 जानेवारी 1998 पासून सर्व्हिस देते आहे मित्रांनो. जर तुम्ही ॲज अ ट्रॅव्हल ऑप्शन बघितलात कोकण रेल्वेला तर तुम्हाला तेवढं मजा येणार नाही. पण जर तुम्ही कोकण रेल्वेची हिस्ट्री वाचलात तर मी बेट करतो मित्रांनो कोकण रेल्वेच्या तुम्ही प्रेमात पडणार. नदी दर्या सह्याद्रीचे डोंगरांना चिरून ही कोकण रेल्वे बाहेर पडते. मोठे मोठे टनल्स नैन्य रम्य परिसर तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. आणि ही सुविधा तुम्हाला डेली भेटते. जर मित्रांनो कोकण बोललं तर एक स्वप्न नगरी आहे आणि या स्वप्न नगरीचा प्रवास जर तुम्हाला नीट पाहायचा असेल तर कोकण रेल्वेने प्रवास करा. आणि मान्सूनमध्ये प्रवास केला तर या सफरचे एक जन्नतच होते मित्रांनो. एकदम स्वर्गाचा सफर बोलतात ना तसंच काहीतरी नजारे नैन्य रम्य हिरवगार सगळ्याकडे मित्रांनो. मित्रांनो क्लिनिंग पण ट्रेनचं एकदम चांगलं ठेवलं गेलं आहे मित्रांनो. हर 2 तासाच्या नंतर मित्रांनो इथे क्लिनिंग करतायत. तर आता सॅनिटाईज करून सगळं पुरा ट्रेन क्लीन करून घेत आहेत काका मित्रांनो. माशी पुरे मिरर्स क्लीन केले होते आणि आता हे परत आता फ्लोअर क्लीन करून घेत आहेत मित्रांनो इकडे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत माणगावला. ऑलमोस्ट 188 किलोमीटर आता आपण कव्हर केलेलं आहे. तसं माणगावचं टायमिंग 10:20चं होतं. तर ऑलमोस्ट आता 3 मिनटं लवकर पोचलो आहे तसं दाखवत आहे. आपण 10:17ला तुम्ही बघू शकता 10:18 झालेलं आहे. तसं टाईमच्या हिशोबाने 2 मिनटं अगोदर आलेली आहे ट्रेन. तर आता मला वाटतं आहे की इथं होल्ड घेतील. तसं इथलं होल्ड टायमिंग 2 मिनटाचंच आहे. तर बघूया आता इथे किती मिनटं गाडी थांबते आहे. तसं बघितलं तर खूप सारे प्रवासी इथे उतरलेले आहेत मित्रांनो. बघा तसे बघायला गेलं तर मित्रांनो ट्रेन आता बरोबर टायमावरतीच आहे. तर मित्रांनो आता डिपार्ट होत आहे ट्रेन. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बाकीचं जर्नी कव्हर करूया. चला मग. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत वीर स्टेशनला. आता पासिंगसाठी गाडी थांबलेली आहे. ऑलमोस्ट आपण 187 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. तर मित्रांनो वीरपर्यंत जो ट्रॅक डबलिंगचं काम सुरू झालं होतं 2016मध्ये या ऑगस्टमध्ये कंप्लीट झालं आहे. तर हा लास्ट पट्टा आहे जो ट्रॅक डबलिंगचा आहे मित्रांनो. या ट्रेनच्या पासिंगसाठी गाडी थांबली होती. तर इथे ट्रॅक डबलिंगचं स्टेशन संपतं वीरपासून. एर्नाकुलम जी ट्रेन आहे मित्रांनो मुंबई साईडला जाणारी. तर तिच्या पासिंगसाठी ही थांबली होती. तर ह्याच्या पुढचे जेवढे पण ट्रॅक येणारे सिंगल ट्रॅकच आहेत. तर असं कुठेही पासिंग असेल तर हर स्टेशनला गाडीला होल्ड करावी लागेल आणि मग पासिंग होईल. तर डबल ट्रॅकिंगचं हा वीर लास्ट स्टेशन आहे मित्रांनो. रोह्यापासून चालू होते ते वीरपर्यंत डबल ट्रॅकिंग झालेलं आहे. तुम्ही ते सामने बघू शकता हे आपलं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे. सध्याचं मुंबई गोवा एक्सप्रेस हायवेचं कंडिशन तर तुम्हाला माहितीच आहे. तर जास्त करून आता लोक कोकण रेल्वेला प्रिफर करत आहेत. कारण की गणपतीमध्ये जेवढे पण आपले कोकणवासी गेले होते तर सगळ्यांचा एक्सपिरियन्स एकदम खराब होता. पट्ट्यामध्ये तुम्ही बघू शकता काम झालेलं आहे मित्रांनो. पण तुम्ही असं ह्या इथनं पण बघू शकता रेल्वेमधला अजूनही म्हणजे रस्त्याचे चौधीकरण झालेले आहेत. अजून डांबरी तो थोडा लाल मातीचे रस्ते दिसत आहेत. ते पण एक्सप्रेस हायवेज आहेत. हे बघा नोव्हेंबरमध्ये इथले पालकमंत्री बोलले की नोव्हेंबरपर्यंत पुरे खड्डे भिजून काढणार आहेत.
पण तुम्ही कंडिशन बघा रस्त्याचं मित्रांनो. ब्रिजसाठी हे बनवलेलं आहे, पण ब्रिजचा पट्टा बनवला, बाकी काहीच नाही आहे बघा इकडे. तर मित्रांनो 10-12 वर्ष झाले मुंबई गोवा एक्सप्रेसचं काम रखडलेलं आहे आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल मित्रांनो, अवघ्या 8 वर्षामध्ये कोकण रेल्वे बनून तयार झाली. तेही एवढे मोठे मोठे सह्याद्रीचे डोंगरला चिरून या लोकांनी एवढे मोठे मोठे भोके तयार करून ही कोकण रेल्वे तयार केलेली आहे. आणि एक साधासा रोड हा बनवायला त्यांना 10 वर्ष झाले, 10-12 वर्ष वर झाले. तुम्ही बघू शकता अजूनही डांबरी रोड आहे हा बघा. आपला एक्सप्रेस हायवे आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी तुम्हाला आता ट्रेनची स्पीड दाखवतो आहे. सध्या मॅक्स 59 किलोमीटरच्या पर आवरच्या हिशोबाने चालते आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आस्ते आस्ते गाडी पिकअप करते आहे. लास्ट 2 स्टेशनला होल्ड घेतलं होतं, तर ते स्पीड वाढून मला वाटते ते कव्हर करतील. तुम्ही बघू शकता आता 61 आणि 62 किलोमीटरच्या स्पीडला गेलेली आहे. या साईडला दिवा पॅसेंजर होती आहे. गांधीधाम एक्सप्रेस आहे मित्रांनो. या एक्सप्रेसच्या ट्रेनसाठी होल्ड घेतलेला आहे आपण. आता ही ट्रेन पास झाल्यावरती आपण निघणार. सामने तुम्ही बघू शकता ही दिवा पॅसेंजर गाडी आहे. मडगाव सावंतवाडी दिवा. तर मित्रांनो जर तुम्ही कोकण रूट पकडलात, जर रोहापासून ते मडगावपर्यंत सगळे स्टेशन मोजला तर टोटल 45 स्टेशन्स आहेत. इंटरम स्टेशनला इन्क्लूड मी सांगतोय 45 स्टेशन्स आहेत टोटल मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत खेडला. आता ऑलमोस्ट 284 किलोमीटर गाडीने कव्हर केलेलं आहे. तसं बघायला गेला तर अर्ध्या तासात डिले चालला आहे, कारण की या खेड स्टेशनला ऑलमोस्ट 11:30चं टायमिंग दिलेलं आहे आणि आता 12:15 झालेलं आहे. तर ऑलमोस्ट मोर दॅन हाफ एन आवर डिले आहे ट्रेनचं. तर चला मित्रांनो खाली 2 मिनिटाचंच होल्ड आहे या ट्रेनसाठी. तर फटाफट आपण वर जाऊया. कसं वाटतंय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो आता आपण पोहोचलो चिपळूणला आणि सामने तुम्ही बघू शकता मुंबई गोवा हायवे.
मगाशी तुम्ही बघितलास किती खड्डे खड्डे आहेत, म्हणजे ट्रेनमधनं पण आपण खड्डे बघू शकता, म्हणजे तुम्ही अंदाजा लावू शकता की आपले मुंबई गोवा हायवेचं काय कंडिशन आहे. इकडे आता 5 मिनिट्सचं वाटते होल्ड आहे मित्रांनो, 5 मिनिट्स नाही 2 मिनिट्सचं होल्ड आहे चिपळूणला. परशुरामाची पावनभूमी बोलली जाते मित्रांनो चिपळूण. चला आपण पण उतरून घेऊन दर्शन घेऊया. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो चिपळूणला. ऑलमोस्ट 325 किलोमीटर आतापर्यंत आपण कव्हर केलेलं आहे. चिपळूणचं या गाडीचं टायमिंग काहीतरी 12:10चं होतं, आता ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे, तर पाऊण तास गाडी लेट आहे सध्या. तर मित्रांनो आता आपण जस्ट चिपळूण क्रॉस केलेलं आहे. ऑलमोस्ट 325 किलोमीटर आपण कव्हर केलेले आहेत आणि चिपळूणचं टायमिंग बघितलं तर 12:10चं होतं आणि आता ऑलमोस्ट 1 वाजलेला आहे. तसं बघायला गेलं तर आता आपण ऑलमोस्ट पावणे तासाचा डिले आहे. मटका दही आलेला आहे. लीनासाठी लंच आले. लीना काय लंचमध्ये घेतलंय? चिकन बिर्याणी घेतलेली आहे. खूप व्हेरायटीचे फूड्स येत आहेत मित्रांनो, पण लीनाने चिकन बिर्याणी टेस्ट करायला घेतलेली आहे. बघ जरा कशी आहे. तर लीना आता खाऊन आपल्याला सांगते टेस्ट चांगली आहे की नाही, बघूया. ठीक आहे. लीना तर बोलते 1 नंबर आहे. लीनाला आवडली बिर्याणी. तर मित्रांनो असे निसर्गाच्या सान्याच्या हाताखाली बसून जेवणाचा आस्वाद घ्यायची मजाच काहीतरी वेगळी आहे. मस्तपैकी तुम्ही बाहेर बघू शकता, एकदम हिरवगार आहे आणि आज जेवणाचा आस्वाद घेते आहे लीना. आज माझा उपवास आहे तर मी खाली बघणारच. मित्रांनो लास्ट टाइम मी कोकण रेल्वेने ट्रॅव्हल केला होता ती 2000मध्ये माझ्या मित्रांसोबत, माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत मी ट्रॅव्हल केलं होतं इन मंथ ऑफ फेब्रुवारी. त्याच्यानंतर आता ऑलमोस्ट आता 1.5 वर्षाच्या नंतर मी कोकण रेल्वेने ट्रॅव्हल करतो आहे आणि मांडवीने तसं बघायला गेला तर मित्रांनो पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे. तर आतापर्यंतचा अनुभव माझा चांगलाच आहे. खाली एवढंच आहे की मांडवी गाडीला तेवढं स्पीड नाही आहे, खूप स्लो चालते ॲज कम्पेअर टू अदर मी फील केलं आणि टाईम पण खूप घेते आहे मित्रांनो. मोस्टली आता पाऊण तास डिले आहे ही गाडी. आय डोंट नो कुडाळ असं. मी आता कुडाळला उतरणार नाही आहे, सिंधुदुर्गलाच उतरणार आहे ओरसला. तर बघूया आता सिंधुदुर्ग ओरसला किती वाजता पोहोचवते ती. चला. तर मित्रांनो परत गाडी संगमेश्वरलाच थांबलेलीच आहे. आय थिंक परत एक पासिंगसाठी थांबलेली आहे मित्रांनो. तर मांडवी एक्सप्रेसचा माझा पहिला अनुभव आहे आणि मला असं वाटते की मांडवी ही गाडी प्रत्येक गाडीला पासिंगसाठी थांबते स्टेशनला. तर आतापर्यंत 45 मिनिटचा ऑलरेडी डिले झालेला आहे आणि आता 5 मिनटं तर झाली आहेत, संगमेश्वरलाच उभी आहे. आय डोंट नो अजून किती मिनटं इथे उभी राहणार आहे. तर असे प्रत्येक गाडीला जर पासिंगसाठी गाडी उभी राहिली तर पाऊण तास काय 1.5-2 तास पण लेट होऊ शकते. बघूया आपण सिंधुदुर्गला. आता मी कुडाळला नाही उतरणार आहे, सिंधुदुर्गला उतरणार आहे. तर बघूया आपण सिंधुदुर्गला किती वाजता पोहोचतो ते. चला. तर मित्रांनो ट्रेन नंबर तर कळलं नाही आपल्याला कुठली गाडी पास होते, पण आता ट्रेन पास झालेली आहे म्हणजे आता आपली गाडी मूव्ह होणार आहे. ऑलमोस्ट 15 मिनिटाच्या होल्डच्या नंतर आता आपण निघतोय. गाडी सुटलेली आहे, 15 मिनिटाचं डिले होतं. आता नेक्स्ट स्टॉप आपलं रत्नागिरी आहे. आता सगळ्यात मोठा जो एशियातला सगळ्यात मोठा बोगदा जो टनल असणार आहे तो आता बोकेच्या नंतर लागणार आहे, करमुडे बोगदा. ऑलमोस्ट 6.5 किलोमीटरचा हा टनल असणार आहे आतमध्ये. मित्रांनो टनल सुरू झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात मोठा टनल आहे मित्रांनो कोकण रूट वरती. भोकेच्या टायमाला लागतो आणि याच्यानंतर स्टॉप येणार ते रत्नागिरी. कोकण रूटचा सगळ्यात मोठा बोगदा 6.5 किलोमीटरचा तर पुढे बोगदा.
बापरे, अजून किती लांब आहे बघा. तर इथे टनल संपलेला आहे. बापरे, किती मोठा होता ते बघा. तर मित्रांनो, ॲट लास्ट आम्ही रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत. संगमेश्वरला 1 वाजता होतं आणि आता 3:45 वाजले मित्रांनो. 2 तास 6 मिनिटं ट्रेन डिले आहे. हॉरिबल, रिअली हॉरिबल एक्सपिरियन्स मित्रांनो. मांडवी एक्सप्रेसचं जे रेप्युटेशन मी घेऊन दादरला चढलो होतो, रत्नागिरीपर्यंत येईपर्यंत माझं पुरं एक्सपिरियन्स चेंज झालेला आहे. 2 तास डिले म्हणजे खूपच झालं मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही तरी पण गाडी 2 तास डिले आहे. खूप रिअली हॉरिबल एक्सपिरियन्स आहे सध्या तरी. मी तर कोणाला रिकमेंडेड नाही करणार की तुम्ही मांडवी एक्सप्रेस पकडा, कारण की अननेसेसरी होल्ड्स आहेत. सगळ्या गाड्यांना पासिंगसाठी मांडवी एक्सप्रेस थांबते आहे आणि 2 तास डिले म्हणजे रिअली हॉरिबल. तर मित्रांनो, होल्ड टाईम स्टील इन्क्रीजिंग. आम्ही सध्या रत्नागिरीलाच अजून थांबलेली आहे ट्रेन. तुम्ही बघू शकता स्टेशन. हॉरिबल डिले होते आहे मित्रांनो. ह्याच्या पहिला मला एवढं माहीत नव्हतं की मांडवी एक्सप्रेस प्रत्येक गाडीला पासिंगसाठी थांबते. जर हे मला ऑलरेडी माहीत असतं मित्रांनो तर मी मांडवी एक्सप्रेस पकडली नसती. खरं सांगतो मित्रांनो. चला 1, 2 या 3-4 गाड्यांसाठी पासिंगसाठी थांबलं तर ठीक आहे. कुठली तरी असं एक एन्जॉयमेंट असं ना की आमच्या गाडीने ओव्हरटेक केलं कुठल्या तरी गाडीला, सरपास केलं. तसा अनुभव मी काहीदा बघितला नाही आतापर्यंत मित्रांनो. प्रत्येक गाडीला प्रत्येक स्टॉपला ही थांबते आहे. जे जिथे ॲक्च्युअल स्टॉप्स आहेत तिथे तर थांबतेच आहे आणि इंटरिम स्टेशन्स आहेत तिथेही थांबते आहे आणि तिथेही पासिंगसाठी थांबते आहे. हॉरिबल मित्रांनो. आता मोर दॅन 2 आवर्स झालेले आहेत, डिले आहे. जी ट्रेन मला 4-4:30 वाजता कुडाळला पोहोचवणार होती ती आता 6:15चं टायमिंग दाखवते. आता मी रत्नागिरीला आहे. आय डोंट नो ही पिक करणार आहे तेवढं टाईम की माहीत नाही. मी आता कुडाळला उतरणार नाही, मी सिंधुदुर्गला उतरणार आहे. आता जस्ट ट्रेन स्टार्ट झालेली आहे. बघूया आपण सिंधुदुर्गला किती वाजता पोहोचणार आहोत ते. सध्या तरी 2 तास डिले आहे. एक्झॅक्टली मी आता सिंधुदुर्ग उतरल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगणार किती एक्झॅक्टली डिले झालेला आहे. पण सध्या पर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे एवढं काही खास नाही आहे मांडवी एक्सप्रेसचा. जेपर्यंत फूड क्वालिटीचं बोललं, व्हेरायटीज ऑफ फूड्स तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळतं ते नो डाऊट मित्रांनो. खूप सारे व्हेरायटीजचं फूड तुम्हाला या ट्रेनमध्ये मिळतं. पण जो टाईम पिरियड आपण वाचवण्याच्या हिशोबाने ट्रेन पकडतो तो टाईम पिरियड खूप या ट्रेनमध्ये तुमचं वेस्ट होतं तसं मला वाटतं. वेस्ट मला बोलू शकत नाही, पण सगळ्याच ट्रेनला जर तुम्ही ही ट्रेन पासिंगसाठी थांबायला लागली तर कुठे ना कुठेतरी होल्ड टाईम या ट्रेनचं वाढतं मित्रांनो, खूपच वाढतं. तर प्रशासनाने हे बघितलं पाहिजे की आपण ट्रेनचे होल्ड टाईम्स कशा प्रकारे कमी करू शकतो ते. बाकी तर आता बसलोच आहे तर आपण उतरल्यावर मी तुम्हाला सांगेनच. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत अडवलीला. नॉनस्टॉप गाडी आलेली आहे, कुठे थांबली नाही. ते एक सगळ्यात नवळ आहे गोष्ट मित्रांनो मांडवी एक्सप्रेस. म्हणजे ज्यापासून मी मांडवीमध्ये बसलो आहे ती प्रत्येक स्टेशन येताना थांबते. पण अडवली असं एक स्टेशन आहे रत्नागिरीच्या नंतरची, ती नॉनस्टॉप आलेली आहे. तर ही मित्रांनो डिले तसं बघायला गेलं तर 2 तास 17 मिनिटाचा अजून दाखवतोच आहे. ॲक्च्युली मी 4:30च्या टायमाच्या हिशोबाने ऑटो सांगितली होती, पण तो बिचारा येऊन थांबला आहे. तर मी त्याला बोललो की तू थोड्या फेऱ्या मारून ये. 6 वाजताचा टायमिंग दाखवते माझ्या डेस्टिनेशनचा. त्याला सांगितलं तू 6च्या दरम्यान ये आता. तर अजूनही 2 तासाचा डिले आहे मित्रांनो. बघूया आता पुढे डेस्टिनेशन कव्हर करतो आहे म्हणजे किती कव्हर करते ही ट्रेन. सध्या तरी नॉनस्टॉप ती अडवलेली आलेली आहे. नेक्स्ट स्टॉप कसा येतो आहे ते बघूया. सध्या ट्रेनमध्ये एकदम गरमागरम डोसा आलेला आहे आणि माझी वाईफ आणि चॅम्प डोस्याचा आनंद घेतो आहे. चॅम्पने मस्तपैकी एक झोप काढून उठलेला आहे. या ट्रेनचं एकच मला आवडलं की या ट्रेनमध्ये व्हेरायटीज ऑफ फूड्स येत आहेत. काय ताई पण तिकडे खात आहेत मस्तपैकी गरम गरम डोसा.
चॅम्पला सुकाच आवडतं होतं. आणि आता ट्रेन अडवलीवरनं निघालेली आहे मित्रांनो. तर विलवडे क्रॉस केलंय. आता आपली ट्रेन आता डायरेक्टली राजापूरला थांबेल. आतापर्यंत तर रत्नागिरीपासून सुटल्यापासून तर एकही स्टॉपमध्ये होल्ड घेतलेलं नाही टचवूड मित्रांनो. होपफुली राजापूरला पण जाईपर्यंत एक पण होल्ड येत नाही या ट्रेनला. आणि बघूया किती टाईम कवर करते. ऑलरेडी 2 तास सव्वा तास डिले आहे, पण कवर करून किती तास कवर करू शकते ही ट्रेन बघूया. आणि चॅमची इकडे मस्ती चालू आहे. चॅम काय खेळतो आहेस तू? रॉक पेपर सीझर्स. कसा? रॉक पेपर सीझर्स कर. डिंग 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 डिंग. चॅमची इकडे मस्ती चालू आहे. आणि आता आपण राजापूरला पोहोचतोय मित्रांनो. चॅम तर पुढे ट्रेनचे फुल एन्जॉयमेंट करतोय. प्रत्येक काही वस्तू येत आहे तो घेतोय. खातं काही नाहीये. आता त्याने गिटारवाला चॉकलेट्स घेतले आहेत. इकडे परत हे काय ते साखर जसं घेतलेलं आहे. परत हे जेमचे बॉटल्स घेतलेले आहेत. बापरे. आता आपण पोहोचलो आहोत राजापूरला. ऑलमोस्ट 2 तास डिलेच आहे मित्रांनो. राजापूरचं टायमिंग तसं बघायला गेलं तर 3 वाजताचं होतं आणि आता 5 वाजून 1 मिनिट झालेलं आहे बघा. तर 2 तास डिले घेऊनच या ट्रेन चालते. तर मला वाटतं लास्टपर्यंत हे 2 तासचं डिलेच असणार या ट्रेनचं. होपफुली लवकरात लवकर आता आपण आपलं राहिलेले 2-3 स्टॉप्स आहेत ते कव्हर करूया आणि आपण या ट्रेनमधनं उतरूया खाली. तर आता राजापूरला पोचली आहे आणि थांबली आहे. या साईडला स्टेशन नाही आहे वाटते राजापूरचं, त्या साईडलाच आहे. तर आता मी खाली उतरत नाही आहे. थोडंसं कंटाळला झोप आल्यासारखी होते. कारण की सकाळी लवकर उठलो होतो 4 वाजता. 4 वाजता उठून परत 5:30ची आपल्या मिरडवरनं ट्रेन पकडली होती. कारण की आमच्याकडनं परत लेट झालं नाही पाहिजे म्हणून आम्ही लवकरच निघालो होतो. तर स्टेशनला ऑलमोस्ट आम्ही पाऊण तास अगोदरच पोचलो होतो. तर आता थोडीशी झोप यासारखी वाटते. तर बघूया किती लवकर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचतोय. तर आता ट्रेन सुटली आहे तुम्ही बघू शकता राजापूरवरनं. हे बघा. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत वैभववाडीला. ऑलमोस्ट तसं बघायला गेलं तर नॉनस्टॉप आपण आता रत्नागिरीवर निघालो आहेत. जे मेन स्टेशन्स होते तेच घेते आहे. मध्येच कुठलीच स्टेशनला थांबलेली नाही मित्रांनो. तर जर पुढे डेस्टिनेशनला झालं असतं तर आपण आपल्या टायमावर पोचलो होतो. तर मला वाटते 2 तासाचा डिले तो कायम राहणार आहे. आता 2 स्टेशन्स राहिले तसं बघायला गेलं, कणकवली आणि सिंधुदुर्ग. आता आम्ही कुडाळला उतरत नाही, सिंधुदुर्गलाच उतरणार आहोत. आता 2 स्टेशन्स राहिले आहेत. तर बघूया अजून किती मिनटं आपल्या डेस्टिनेशनला घेतात ते. आणि इकडे चॅमची धमाल मस्ती सुरूच आहे. आता डोसा पोटात गेल्यापासून त्याची मस्ती अजून वाढलेली आहे. रॉक पेपर काही चाललंय त्याचं. लास्ट मित्रांनो वैभववाडीला पोहोचलो आहेत आणि आता ट्रेन आपली निघालेली आहे वैभववाडीवरनं. तर चला नेक्स्ट डेस्टिनेशन कणकवली आहे, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग. वैभववाडी बाय बाय टाटा. ट्रेन सुटलेली आहे आमची आता. मित्रांनो याचीच कमी होती आणि तो पण आलेला आहे पाऊस. आता आपण कणकवलीला पोहोचणारच आहोत आणि पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो. आता खूप झोप यायला लागली आहे मित्रांनो. सकाळी 4 वाजता उठलाय. तुला येणार नाही कारण की तू आरामात झोपून उठलेला आहेस. परत तुला नाही ते सांगतोय शहाणा. आणि इकडे पाऊस आलेला आहे.
एनर्जी लेवल एकदम खाली गेलेली आहे, थकायला झालेला आहे मित्रांनो. आज उपवास पण आहे आणि एवढ्या तर मला गावी पोचलो पाहिजे होतं. अजून सध्या मी आपल्या डेस्टिनेशनला पण उतरलो नाही. आता कणकवली येते हो आणि लाइटिंग पण होत आहे. वाव मित्रांनो, आपण पोचलो आहोत कणकवलीला. तुम्ही काकीतून बोलू शकता कणकवलीला. आता पाऊस पडतोय म्हणून मी बाहेर जात नाही आणि विजाची कडकडाट पण होत आहे. ऑलमोस्ट आता आपण 587 डिस्टन्स कव्हर केलेलं आहे आणि कणकवलीचं टायमिंग तसं बघायला गेलं तर मित्रांनो 4 वाजताचं होतं आणि आता 6 ऑलमोस्ट 6 वाजलेले आहेत. तर आता नेक्स्ट स्टॉप सिंधुदुर्ग उरस आहे. तर आता कुडाळला आम्ही न उतरता सिंधुदुर्गलाच उतरणार आहोत आणि एक माझ्या वाडीतलंच एक ऑटो सांगितले आहे, तर ते 6 वाजेपर्यंत येतील तिथे एक्झॅक्टली. तर ऑटो करून मग आपण आपल्या घरी जाणार. चला आता नेक्स्ट स्टॉपचं वाट बघूया. सिंधुदुर्ग वा गावी जाणार. तर चॅम बोलतो आपल्या घरी नाही गावी जाणार म्हणून. मित्रांनो, रत्नागिरीपासून कणकवलीपर्यंत गाडीने होल्ड घेतलं नव्हतं, पण आता कणकवली आल्यावर तर परत होल्ड घेतलेली आहे मित्रांनो. आता आपण सध्या कणकवलीलाच आहेत आणि लास्ट 5 मिनिटापासून आता गाडी उभीच आहे. तर बघूया किती वाजता आपण सिंधुदुर्गात पोहोचतो म्हणून. 6 वाजताचा टाईम दिला आहे. आता ऑलमोस्ट 6:04 तर इथेच झालेले आहे. अजून किती डिले होणार आहे काय माहिती. आणि पावसाने मस्त वातावरण केलेलं आहे, मस्त ऑरेंज झालेलं आहे बघा इतर आणि गडगडते पण आहे सध्या. अजून सिग्नल पडलेलंच आहे लाल, तुम्ही बघू शकता सामने. ट्रेन पण लाल, सिग्नल पण लाल, सगळंच लाल. खूप डिले झालेला आहे, मोर दॅन 2 आवर्स डिलेच आहे. बघू आता आपण किती वाजता सिंधुदुर्गात पोहोचतो ते. जीवात चालले. ओ माय गॉड, तिकडे गेली. तर मित्रांनो, जीवात दिसलं होती त्या साईडला. आता ट्रेन पुढे आली, नाही तर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली असती. मस्त मोठी होती. ट्रेन जरा पुढे आली आहे, ती अजून आहे तिथे आणि कोण नाही आहे त्या साईडला अजून. तर मित्रांनो, आताच फ्रेश झालो आहे. ॲक्च्युली 6:45 वाजता आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनला उतरलो होतो, पण नाईटमेअर मित्रांनो जसंच उतरलो इतकं जोराचा पाऊस चालू झाला आणि प्लॅटफॉर्म नंबर 2वर गाडी गेल्यामुळे प्लॅटफॉर्मला जराही लाईट नव्हती. ॲक्च्युली प्लॅटफॉर्मवर लाईटच नव्हती. तर कसं तरी धडपडत आम्ही प्लॅटफॉर्मवरनं 1वर आलो आणि आम्ही ऑटो सांगितलं होते ते बिचारे टायमावर आले होते. तर ऑटो पकडल्याने लगेच घरी आलो. तर 7:30 वाजेपर्यंत आम्ही घरी आलो होतो. आता 8 वाजले आहेत. फ्रेश होऊन तुमच्याशी बोलतो आहे. तर व्हिडिओ एंड करायचा राहून गेला होता मित्रांनो. तर ही जर्नी समअप करायचे म्हणालं तर मित्रांनो, मांडवी एक्सप्रेस तशी चांगली आहे मित्रांनो, फूडसाठी तर बेस्ट आहे. पण 2.25 तासाचा डिले खाली पासिंगसाठी ही गाडी थांबते आणि त्यामुळे एवढं 2.25 तासाचा डिले खूप मोठं गोष्ट आहे. कारण की जर पुरी दिवस आपला ट्रॅव्हलिंगमध्ये जातो आहे तर एक विचार करायची गोष्ट आहे जर तुम्ही मांडवी एक्सप्रेसची तिकीट बुक करत असणार मित्रांनो. कारण की जर तुम्ही तेजस आणि जनशताब्दी बघितलं तर खाली 2 तासाचा डिफरन्स आहे. पण त्या 2 तासाचा जर इकडे 4 तासाचा वाढत असेल तर परत एकदा मांडवी एक्सप्रेसची तिकीट बुक करायच्या वेळी विचार करा मित्रांनो. हे माझं मत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येते तुम्हाला. भेटूया लवकरच नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन, देवा काय.